पुणे हादरले. पत्नीचा खून करणारा आरोपी काय म्हणतोय ऐका. घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर या पतीने या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. ज्योती शिवदास गीते असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे. ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. खराडी परिसरात तो भाड्याने राहत आहे. पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती. शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला आहे. माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता. या संशयात त्याने ज्योतीचा खून केलाय. पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. लक्ष्मी होती माझ्यासाठी, पण ही मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं. तिचे लक्षण तर बरोबर नव्हते. मी काय करणार, मी माणूसच आहे. मला संरक्षणासाठी मला वाईट करायची वेळ आली. माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं म्हणून. लक्ष्मी होती, एक जन्माला पोरला दिलं तिने, एक आई होण्याचं भाग्य हिच्या मग, आणि मला मारायचा प्रयत्न करते. छिन्नालबाई होती, हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव, शेषराव सानप, माझा मेवना, हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे. आमच्या गावामधलं बी एक घर आहे, त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला. हाय ते विठ्ठल आगावाचं, ते बी काय कमी नसन. आणि मला त्याच्यामुळं माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारावं लागलं. मी त्या पोराचा भविष्य बघण्यासाठी केलं सगळं. मला नाईलाज होता. माझ्याजवळ कोणतं पर्याय ठेवा म्हणता याने मला याने मारून टाकायचा प्रयत्न केला होता. हिने माणसंसुद्धा पेरलेली आहे तिथं पुण्यामध्ये. हिचे 100% पेरलेले आहेत. इथंच आहेत. पुढे जाणार माझ्या घरी पोहून नाही का आता बत्तीन गुतून. तिथं सांगते ना काय खरं आहे ते. इथंच घरं माहिती कुठं जात होती साफसफाई करायला, भांडे घासायला जात होती. ही नियोजन कसं करायचं, काय करायचं प्लॅनसाठी चालू होते वाटतं यांची, म्हणून ही कामाला जात होती. हो, हे लेकराचं काय गुन्हा आहे हो, हे एवढंसं वाचू. अहो, आईने जन्म दिला तर तिला बी मारायचा विचार केला असं नाही. काय ना करू शकत, खानदानात पिटवून हेच करू केला असेल ना. पुन्हा मी बोलतोय बाळा, मग नागा असतो मला करावं लागलं. काय करू आता, नळ कोडं पडलंय माझं नळ. मी शिवदास तुकाराम गीते, मला मारायचा प्रयत्न केला याने. नळ कोरडं पडलंय माझं स्वतःचं नळ कोरडं. मला मारायची इच्छा नव्हती याला, पण हिने जर असलं असं तर त्याचा सुगावं लागलच ना, काहीतरी कळच ना, सत्य येईन ना समोर. पण मी वाईट हेतून कधीच केलं नाही, कधीच नाही केलं. माझा वाईट हेतू नव्हताच, मुळातच माझा वाईट नव्हता हेतू. मीला सांभाळला असतं, मला कोणतं हाकून नसतं. आता काय बोलणार आता. मला फक्त मी एवढं बोलू शकतो, मी स्वतःच्या रक्षणासाठी मला एवढं करायची वेळ आली. नाही तर मला करावं अशी इच्छा नव्हती. मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला नाही, अशी माझ्या वेळ आली. ह्या बाईने मजबूर केलं मला. आहे ना सतीशराव खेडकर म्हणून नाव असेल त्याचं, माझा साडू. त्याच्यानंतर तो दुसरा कोण आहे, त्याचा बाप बी लय गुंड होता साला पहिला. त्यांनी बी माणसं मारून टाकलेले आहेत त्या तलावाच्या आतमध्ये पाठीमागं. हाय एक खेडकर, त्याचा बी बापाला मारलेलं आहे ह्यानेच. त्याचं नाव माहीत नाही मला. रणजित खेडकरचं वडिलाचं नाव. एकनाथवाडी गाव आहे यांचं, एकनाथवाडी गाव. सगळे सूत्र कोठ्यावर आले एकनाथवाडी डोंगरात. ह्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे सगळे तिकडं. कुण्यांच्या नादी लागत नाही, असे बेकार लोक इथे.
सर, खराडीमध्ये खरं तर पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे. काय नेमकं सगळं प्रकरण आहे? व्हिडिओ बनवलाय त्याने, तो व्हिडिओ देखील व्हायरल केलाय. काय हे सगळं प्रकरण आहे आणि आता काय परिस्थिती? काल दिनांक 22 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील आरोपीनामे शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता. त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता, ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत. सर, कुठला आहे तो? कुठला आहे? सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमनंट कर्मचारी नव्हता. तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यातील काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही. सर, कधीपासून पुण्यात राहत होते? आधी काही वाद होता का त्यांचा? हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे, परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाही. याच्याबाबतचा अधिक तपास केल्याशिवाय आपण कॉमेंट करणं योग्य नाही. त्या सर्व बाबी ज्या काही असतील त्या पडताळून पाहिल्या जातील. याबाबत आता निष्कर्षाप्रत येणं योग्य नाही होणार. थँक्यू. व्हिडिओ बाबत